नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो, सर जे समूह रुग्णालय मुंबईसाठी इथं वॅकन्सी असणार आहे. इथं अप्लाय करण्यासाठी आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटरसाठी पद असणार मित्रांनो, 18 पदं आणि शिपाईसाठी 3 पदे असणार. टोटल 21 पदांसाठी भरती असणार आहे मित्रांनो. तर इथं आपल्याला डाटा एंट्री ऑपरेटरसाठी एनी डिग्रीवाले अप्लाय करू शकता. कोणत्याही शाखेतली आपली पदवीधर असाल तर अप्लाय करू शकता. आणि आपला शिपाई पदासाठी मित्रांनो 7वी ते 10वी उत्तीर्णवाले अप्लाय करू शकता. ओके. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे. मुंबईकरता ही भरती असणार मित्रांनो. आणि आपल्याला मुलाखतीमध्ये आपली सिलेक्शन होणार आहे मित्रांनो. आपल्याला ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे, त्यांच्याकडे जाऊन सबमिट करायचं आहे. कोणता फॉर्म भरायचा आहे, कशा पद्धतीने भरायचा आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओच्या मार्फत देणार आहे मित्रांनो. तर संपूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं मित्रांनो. ओके. आणि आपल्या टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, इंस्टाग्राम आयडी, फेसबुकला पण फॉलो करून घ्यायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो ही जी वॅकन्सी असणार आहे, सर जे हॉस्पिटलसाठी वॅकन्सी असणार आहे. एक मिनिट. ओके. महाराष्ट्र शासनातर्फे वॅकन्सी असणार आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज ऑफ सर जे ग्रुप हॉस्पिटल मुंबईसाठी वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. ओके. ती वॅकन्सी जी असणार आहे मित्रांनो, कटांतरी पदेसाठी जाहिरात असणार आहे मित्रांनो. कटांतरी भरती असणार आहे. 17/4/2025 नोटिफिकेशन आलेली मित्रांनो. ओके. याच्यामध्ये जे मित्रांनो जाहिराती बघू शकता, आपण वाचून घेऊया. अधिष्ठा ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे समूह रुग्णालय मुंबई यांच्या महात्मा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत करिता थेट मुलाखतीद्वारे खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे कटांतरी कामगार भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके. तर इथं स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं आहे, कटांतरी पद्धतीने इथं अर्ज मागवण्यात येत आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये मित्रांनो कटांतरी पदाचे नाव दिलेले आहे, शैक्षणिक अर्हता दिलेली आहे पदांची, एकूण पदसंख्या किती कटांतरी भरतीमध्ये, वयोमर्यादा दिलेली आपल्याला, त्याच्यानंतर आपल्याला रक्कम दिलेली मित्रांनो, दरमहा वेतन किती असणार आहे. ओके. आता इथे सगळ्यात आधी 1 नंबरचा पद असणार मित्रांनो, डाटा एंट्री ऑपरेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. किमान इथं फक्त आपल्याला 12वी उत्तीर्ण पाहिजे. 12वी उत्तीर्णवाले अप्लाय करू शकता. व कमाल आपल्याला इथं कोणत्याही शाखेतील पदवीधर पाहिजे आपण. ओके. म्हणजे एनी डिग्री, आपण आर्ट, कॉमर्स, सायन्स जे पण आपलं असेल, परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार. ओके. BA, BCom, BSc. ओके. त्यावर उच्च शैक्षणिक अर्हता धारण केलेले उमेदवार. ओके. MSCIT प्रमाणपत्र आपल्याला लागणार आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथं मराठी टंकलेखनाचा वेग लागणार 30 शब्द प्रति मिनिट, किंवा इंग्रजी टंकलेखनाचा वेग लागणार आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट मित्रांनो. या दोघांपैकी आपल्याला एक झालेलं पाहिजे आपल्याला. ओके. टायपिंग अर्थेनुसार आपल्याला शासकीय इथं सगळी माहिती दिलेली आहे. 1 मिनिट. त्याच्यानंतर मित्रांनो आपल्याला प्रमाणपत्र आपल्याला शासनाकडून आलं उद्देशासाठी समकक्ष म्हणून घोषित केलेले आहे, असे आपल्याला कोणत्याही संस्थेमधून दिलेल्या प्रमाणपत्र धारण करीत असलेले उमेदवार पदवीधर प्राधान्य राहणार आहे मित्रांनो. ओके. एकूण वॅकन्सी तर 18 पदं असणार मित्रांनो. वय असणार इथं अप्लाय करण्यासाठी एकूण 18 पासून एकूण जागा असणार 18 इथं 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. चांगली अपॉर्च्युनिटी आपल्यासाठी असणार आहे मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर मित्रांनो इथं 30/4/2025 पर्यंत आपले एज काउंट होणार आहे. निश्चित त्यांना 10,000 रुपये महिना असणार मित्रांनो. ज्यांना कोणाला शक्य होतं समजा 10,000 मध्ये काम करायचं असेल कटांतरी भरतीपर्यंत करू शकता. ओके. दुसरं जे पद शिपाई पद असणार मित्रांनो, किमान इथं 7वी उत्तीर्ण व कमाल 10वी उत्तीर्णवाले अप्लाय करू शकता. म्हणजे 7वी पासून ते 10वी पर्यंत, 12वी पर्यंत, ग्रॅज्युएशन पर्यंत पण अप्लाय करू शकता, काही हरकत नाही त्याच्यामध्ये. आपल्याला याच्यामध्ये मित्रांनो 3 पदं बघायला मिळतात. 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो आपण. यामध्ये पण आपले एज काउंट होणार आहे 3/4/2025 30/4/2021 म्हणजे 30 एप्रिल 2025 पर्यंत 6,000 रुपये निश्चित वेतन आपल्याला असणार आहे मित्रांनो. ओके. तर ते कोणाला अप्लाय करायचं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये सर्वसाधारण अटी वगैरे दिलेले आहे मित्रांनो. वरील प्रमाणे कामगारांच्या संख्येत कमी जास्त बदल होणारे आहेत मित्रांनो, शक्यता आहे. ओके. असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर मित्रांनो इथं दिलेलं आहे, भरती निवड कटांतरी स्वरूपाची असून ती राज्य शासनाकडील पदे नसल्याचे कायमस्वरूपी समावेश होणार नाही. राज्य शासनाची पदे नसून कायमस्वरूपी तुम्हाला इथं समाविष्ट केली जाणार नाही. लक्षात द्यायचं आपल्याला अप्लाय करण्याच्या आधी. मग त्याच्यानंतर मित्रांनो इथं MSCITचं प्रमाणपत्र आपल्याला उत्तीर्ण झाले प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे आणि कामाचा अनुभव आपल्याला ग्राह्य धरण्यात जाईल मित्रांनो. ओके. जाहिरातीत नमूद केलेल्या पदांच्या संख्येत बदल करणे, पद भरणे किंवा न भरणे, प्रक्रिया रद्द करण्याचे अधिकार हे संस्थेचे राखून ठेवलेले आहे मित्रांनो. लक्षात द्यायचे त्यांच्या हातामध्ये कोणते पदे वाढवायचे, रद्द करायचे, काय करायचे. ओके. त्यानंतर उमेदवारांकडून निवडीच्या ठिकाणी स्वखर्चाने उपस्थित राहावे. ज्या ठिकाणी तिथे निवड प्रक्रिया असेल तिथे आपल्याला स्वखर्चाने स्वतः तिथे जायचं आपल्याला. ओके. त्यानंतर मित्रांनो उमेदवाराने मुलाखतीस येताना सर्व मूळ कागदपत्र व त्यांच्या सांख्यिकीत
केलेल्या प्रतिसह महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सर जे समोर रुग्णालय मुंबई इथे मुलाखती उपस्थित राहावे. आता त्यांनी इथं काय लिहिलेलं आहे मित्रांनो, आपले सगळे मूळ कागदपत्र म्हणजे ओरिजिनल डॉक्युमेंट सगळे आपले जे पण आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन, जातीचे डॉक्युमेंट असतील, आपले एज्युकेशन क्वालिफिकेशन, आपले अजून अदर डॉक्युमेंट्स वगैरे जे पण असतील जातीचे असो किंवा आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स सगळे डॉक्युमेंट आपल्याला घेऊन जायचे. त्याची ओरिजिनल डॉक्युमेंट पण आणि त्याची झेरॉक्स प्रत सगळ्यांच्या 2 प्रती झेरॉक्स काढायच्या प्रत्येकीच्या आणि आपल्याला त्याच्या साक्षर की सही म्हणजे त्याच्यावर आपलं सिग्नेचर करून टाकायची म्हणजे सत्यप्रतचं धरतो त्या सेल्फ आपण असं म्हणतो. ओके. सदर भरती प्रक्रियेअंतर्गत निर्माण होणाऱ्या बाबींवर माननीय संस्था प्रमुख यांनी घेतलेले निर्णय अंतिम राहणार आहे मित्रांनो. ओके. याच्यामध्ये अशा प्रकारे ते विशेष सूचना वगैरे दिलेल्या आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना निवड तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती तथा आदेश स्वीकारण्यापासून 120 दिवसांकरिता देण्यात येतील मित्रांनो. ओके. त्यानंतर सदर नियुक्तीच्या काम समाधानकारक असल्यास 1 दिवसाचा खंड देऊन जास्तीत जास्त 364 दिवसापर्यंत चालू ठेवण्यात येईल मित्रांनो. सगळ्यात आधी मित्रांनो तुम्हाला उमेदवाराची निवड झाल्यावर तुम्हाला 120 दिवस म्हणजे 4 महिने तुम्हाला इथं काम करण्याला भेटणार आहे मित्रांनो. 4 महिन्यानंतर तुमचं ते बघणार आहे तुम्ही काम कशा पद्धतीने करतात. त्यानंतर तुम्हाला 1 वर्ष 364 दिवसाचा कालावधी नंतर वाढून भेटणार आहे मित्रांनो. अशा पद्धतीचं असणार आहे आपल्याला. ओके. उच्च शैक्षणिक अर्हता व अनुभव प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल मित्रांनो. ओके. आता मित्रांनो इथं प्रशासकीय किंवा अन्य कारणास्तव निवड भरती प्रक्रिये कोणत्याही वेळेस किंवा कोणत्याही टप्प्यावर थांबवण्याचा अधिकार अधिष्ठ ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे समूह रुग्णालय मुंबई यांच्याकडे राखून ठेवण्यात आलेलं आहे मित्रांनो. ओके. तर काहीही त्यांना काही रद्द करायचं असेल भरती किंवा काही बदल करायचा असेल त्यांच्याकडे हे सगळे नियम वगैरे आहेत असं त्यांनी सांगून ठेवलेलं आहे. त्यानंतर मित्रांनो इथं निवड झालेल्या उमेदवारांना निवड कटांतरी करार नियुक्ती देण्यात येत असल्याने त्या कधीही केव्हाही कमी करण्यात येतील मित्रांनो. ओके. त्यावर आपल्याला कोणत्याही प्रकारचा कायमस्वरूपीचा हक्क सांगता येणार नाही. त्यानंतर आपल्याला इथं दिलेले मित्रांनो आपल्याला कोणताही हक्क आपण इथं गाजवू शकत नाही. वर नमूद केलेल्या प्रमाणे सर्व वेतन निश्चित स्वरूपात आहे मित्रांनो केटांचं. आता त्यांनी जे वेतन ते सांगितले मित्रांनो 10,000 रुपये डाटा एंट्री ऑपरेटरसाठी, शिपाईसाठी 6,000 तेवढं आपल्याला निश्चित वेतन असणार आहे मित्रांनो. लक्षात द्यायचं. ओके. आता मित्रांनो कामगारांना 3 पाड्यांमध्ये ड्युटी असणार आहे. आपल्या 3 शिफ्टमध्ये आपल्याला ड्युटी इथं देण्यात येणार आहे. आता याच्यात कामाची वेळ दिलेली एक सकाळी 8 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत एक शिफ्ट असणार मित्रांनो. दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत दुसरी शिफ्ट असणार आहे. रात्री 10 ते सकाळी 8 वाजेपर्यंत तिसरी शिफ्ट असणार आहे मित्रांनो. कोणत्याही शिफ्टमध्ये तुम्हाला इथं काम करून घेणार तुमच्याकडून ते. ओके. आपल्या मनाने कोणतेही काम भेटणार नाही. अर्ज विविध नमुन्यात सादर करावा. ज्या पदासाठी अर्ज करीत आहात त्या पदांचे नाव, पूर्ण पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे आपल्याला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, जन्मदिनांक, शालांचं परीक्षा प्रमाणपत्र, त्याच्यानंतर मित्रांनो शैक्षणिक अर्हतेचे कोर्स कुठून उत्तीर्ण केलेले आहे त्या संस्थेचे नाव, विद्यापीठाचे नाव, त्यानंतर उत्तीर्ण वर्ष, गुण, टक्के, कामाचा अनुभव, वर्ष, महिने, मोबदला किती होता, सॅलरी किती होती या आदेशावरून सर्व अर्जात आपल्याला नमूद करायची माहिती वगैरे आपल्याला भरायची मित्रांनो अशा पद्धतीने. ओके. त्यानंतर अर्जासोबत आपल्याला पारपत्र आकाराचे 2 फोटो, आपल्याला 2 फोटो लागणार आहे. काम केलेल्याच्या बदल्यात अनुभव प्रमाणपत्र ज्याच्याकडे असेल त्याच्यासाठी चांगलंच आहे. यासह भरलेला अर्ज थेट मुलाखतीस मंगळवारी आपल्याला असा भरलेला अर्ज आपल्याला फॉर्म तुम्हाला खाली दाखवणार आहे मी. तो फॉर्म भरून आपल्याला मंगळवारी दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी उमेदवाराने स्वतः महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना लेखा कक्ष सर जे समूह रुग्णालय मुंबई इथं आपल्याला पिनकोड दिलेला आहे. इथे उपस्थितीत राहावे मित्रांनो. ओके. मुलाखतीची वेळ असणार आपल्याला 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत. ओके. आपण 5 वाजेपर्यंत जाऊ शकतो जास्तीत जास्त. मुलाखतीचे ठिकाण परत तुम्हाला इथे ॲड्रेस दिलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत, तळमजला, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सर जे समूह रुग्णालय मुंबई इथे मित्रांनो. ओके. आता तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म दाखवून देतो. तुमचा फॉर्मॅट असणार आहे ॲप्लिकेशन फॉर्मॅट. याच्यामध्ये आपल्याला अटॅच करायचं आपल्याला फोटोग्राफ सगळ्यात आधी. त्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म इथं आपल्याला दिलेला आहे. आपल्याला रीड वाचून घ्यायचं आहे. आपल्या टर्म अँड कंडिशन त्यानंतर भरायचा दिलेला आहे. त्यांचा ॲड्रेस परत दिलेला आहे. वाचून घेऊ शकता. आपल्याला पाठवायचा आणि पोस्ट स्वतः जायचं आपल्याला तिथं. सब ॲप्लिकेंट पोस्ट आपल्याला कोणती पोस्टसाठी फॉर्म भरायचा, शिपाईसाठी भरायचा आहे का डाटा एंट्री ऑपरेटर ते पदाचं नाव टाकायचं आहे. ओके. ॲडव्हर्टाइजमेंट डेट टाकायची. त्यांचा हेलिफॅड डिक्लेअर पोस्ट आपला फॉलोइंग याच्यासाठी लिहून घ्यायचं इथं. ओके. पोस्टचं नाव वगैरे ॲप्लिकेशन डिटेल द्यायचं आपलं पूर्ण नाव लिहायचं आपल्याला इथं. फादर तुमचं नाव, वडिलांचं नाव, आपलं सरनेम, त्याच्यानंतर डेट ऑफ बर्थ लिहायची आपली इथं. परमनंट ॲड्रेस आपण जिथं राहत असाल परमनंट ॲड्रेस तिथं आपल्याला पत्त्यावर आपल्याला जो पोस्टाने ॲड्रेस वगैरे येत असेल त्या ठिकाणी आणि आपल्याला टेम्पररी पत्ता इथं टाकायचा आहे. ओके. परमनंट ॲड्रेस आणि टेम्पररी ॲड्रेस 2 ॲड्रेस आपल्याला टाकायचे आहे. मोबाईल नंबर टाकायचा इथं.
ओके. मॅरिड स्टेटस, मॅरिड अनमॅरिड जे पण असं डिवोर्सेस असतात ते लिहायचं आहे. जेंडर द्यायचं आपलं मेल फिमेल ट्रान्सजेंडर. ईमेल ॲड्रेस टाकायचा आपला मॅन्डेटरी असणार आहे. आणि त्यानंतर आपल्याला एज्युकेशन क्वालिफिकेशन आपलं काय झालेलं आहे ते टाकायचं आहे. हायस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन. त्याच्यामध्ये आपल्याला क्वालिफिकेशनमध्ये आपल्याला नेम ऑफ द इन्स्टिट्यूट टाकायचं आहे, क्वालिफिकेशन टाकायचं आहे, नेम ऑफ द बोर्ड टाकायचं आहे, पासिंग इयर आपल्याला टाकायचं आहे, पर्सेंटेज किती होते, क्लास कोणता होता आपल्याला. ओके. म्हणजे किती ग्रेड ग्रेड आपण त्याला म्हणतो, क्लास 1 क्लास 2 असं त्यासाठी. ओके. एस-एस-सी डिप्लोमा इथं टाकायचं आपल्याला, इन्स्टिट्यूटचं नाव वगैरे तसं. 12वीचं टाकायचं आहे, ग्रॅज्युएशन बी-ए बी-कॉमचं टाकायचं आहे याच्यामध्ये. पोस्ट ग्रॅज्युएशन झालं तर पोस्ट ग्रॅज्युएशन टाका. एम-एस-सी-आय-टीचं आपल्याला लागणारच आहे. आणि टायपिंग आपल्याला टाकायचं आहे इंग्लिश आणि मराठीमध्ये मित्रांनो. ओके. एक्सपिरियन्स आपल्याला असाल तर येस नो आपल्याला लिहायचं आहे. एक्सपिरियन्स आपल्याला येस केलं तर आपल्याला इथं नेम ऑफ द ऑर्गनायझेशन कंपनी आणि आपल्याला इथं पोस्ट आणि किती पिरियड ऑफ द फॉर्म कुठून तर कुठपर्यंत काम केलेले, किती वर्ष काम केले टाकायचे. आपण इथं 4 कॉलम तुम्हाला दिलेले आहे मित्रांनो. ओके. आपल्याला पोस्ट कोणती होती, आपली काय होती टाकायचं आहे आणि आपल्याला इथं कुठून तर कुठपर्यंत काम केलं ते टाकायचं आहे. टोटल आपल्याला किती वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आपल्याला ते इथे लिहायचं आहे, इयर, मंथ अँड डेमध्ये. ओके. ते काउंटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. डिक्लेरेशन वाचून घ्यायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला डेट इथं टाकायची आहे आपली, इथं प्लेस टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथं सिग्नेचर ॲप्लिकेंट आणि आपलं नाव टाकून द्यायचं आहे. ओके याच्या खाली. ओके. तर एवढा असा एक छोटासा फॉर्म होता मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला सांगितलेली आहे. लक्ष द्यायचं आहे, हा फॉर्म भरून घ्यायचा आहे आपल्याला. हा फॉर्म भरून आपल्याला मित्रांनो हा फॉर्म भरून आपल्याला स्वतः जे हॉस्पिटलला जायचं आहे मित्रांनो तिथे. ओके. महात्मा ज्योतिराव फुले 29 तारखेला 29 एप्रिल 2025 ला जायचे महात्मा ज्योतिराव जन आरोग्य योजना कार्यालयामध्ये. ओके. इथं आपल्याला हे वाचून घ्यायचं. इथं वेळ वगैरे दिलेली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे दिसत असेल, बघू शकता तुमच्या समोर मी ओपन केलेली आहे. इथं आपल्याला जायचं आहे मित्रांनो. ओके. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता मित्रांनो. नक्कीच तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं व्हिडिओला. काही शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल नक्की एक लाईक करा. एक लाईक आम्हाला मोटिवेशन देतं. आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कधी माझ्याशी काही बोलायचं असेल या विषयावर तर मला टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करा कधी. ओके. आणि आपलं फेसबुक आयडी आणि इंस्टाग्राम आयडी ओपन केलेली आहे. तिथं आपल्याला फॉलो करायला विसरू नका. आपल्याला 4 इंचच्या लिंक आपल्याला इथे भेटून जाईल. इंस्टाग्राम आयडी, फेसबुक आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तिथून जॉईन होऊन जायचं. पीडीएफ तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी तिथूनच डाउनलोड करायचं आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप किंवा टेलिग्राम चॅनलवरून. ओके. आणि तुम्हाला काही शंका असेल तिथं मेसेज पण करा. आणि त्याच्या सर्वात आधी जास्तीत जास्त मित्रपरिवारांना शेअर करा हा व्हिडिओ. जे पण आपल्या मुंबईमध्ये असाल, बाहेरगावून आलेलं असेल इथं कामासाठी, त्यांना कामाची गरज असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा, जेणेकरून येणारे सगळ्यात व्हिडिओ अपलोड केल्यावर सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल. असे जॉब व्हिडिओसाठी मी रोज डेली बेसिसवर घेऊन येत असतो आपले गव्हर्नमेंट जॉब, प्रायव्हेट जॉब्स आणि गव्हर्नमेंटचे GR वगैरे आपल्या महाराष्ट्रामध्ये. ओके. असे जॉब व्हिडिओ बघण्यासाठी आपल्याला चॅनलला बनवून राहायचं आहे. असेच व्हिडिओ बनवण्यासाठी आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो. थँक्यू.